नमस्कार मंडळी. निखाळ विनोदाच्या प्रकाश किरणांनी हास्याची फुलं फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, बालकलाकारांच्या कलानं शूटिंग करणं ही एक अवघड कला आहे आणि जर ती बालकलाकार निर्मात्याची मुलगी असेल तर बघूया तिथे काय होतंय ते. पीपी पीपी थँक्यू यार, थँक्यू सो मच. अरे गौऱ्या बस क्या यार. अरे. हा तुला माहितीये ना मी अशा छोट्या मोठ्या लोकल ऍड्स करत नाही. ब्ल्यूटिक पीपी बोलतात मला. Yes, yes. फक्त तू आहेस म्हणून मी रेडी झालेलो आहे. थँक्यू यार पीपी, थँक्यू. प्रोड्युसर पण तेच म्हणत होते की मला पीपीच पाहिजे म्हणून, ॲज अन ऍक्टर म्हणून पीपीच पाहिजे. फॅन फॉलोईंग. तुझ्यासोबतचा माझा फोटो मी त्यांना दाखवला म्हणून त्यांनी मला ऍड दिली. हो हा. अरे मला वाटलं तुझ्या टॅलेंटच्या जीवावर मिळाले तुला ऍड. ऐक ना, तू ऍड वाचलीस? यू आर एनी डाऊट्स? आई गौऱ्या इंग्लिश नको बोलत जाऊ यार. कसलं बोलतो यार तू इंग्लिश? हा पीपी, तू कॉमेडी नको करतो ना यार. कसली करतो कॉमेडी? समजून घ्या ना, मित्र म्हणून यार पीपी. हा ठीक आहे वाचली मी यार, काही टेन्शन नाही. एकदम सोपी आहे रे. मी एक मुलगी बसली आहे, ती विचारते काय खाऊ. मी येतो, मी तिला बोलतो तुला काय आवडतं, आईस्क्रीम श्रीखंड की MHJची आंबावडी, आपलं प्रोडक्ट. एक्झॅक्टली. ती बोलते MHJची आंबावडी. मी दाखवतो, ऍड संपली, 10 मिनिटात पॅकअप. करेक्ट. नाही 10 मिनिटात तू करशील, पण सोबत लहान मुलगी आहे ना, थोडासा वेळ मागे पुढे होऊ शकतो. काही टेन्शन नाही. मी त्याची रिहर्सल करून घेतलेली आहे, पाठांतर करून घेतलंय मी. तू हा पाठांतर तिचं पाठांतर मी करून घेतलं लहान मुलीचं. तेच बोललो, तू कशाला करशील? सेपर साईड 1 तास असा पकडून चला. चालेल, नो प्रॉब्लेम. एका तासात पुढे मी फ्लाईट पीपी, ही ती लहान मुलगी आहे. ही हा खूपच लहान वाटते नाही? हाय हाय हाय. मी वनी. हा. मी लई शहाणी आहे. तुमच्या बाप्पाला पण घालत नाही. अरे यार बेटा, कशी तू हात लावायचं नाही, मला गालगुच्ची घेतला राग येतो. अरे बाप रे. हिच्या सोबत तुला ऍड शूट करायची आहे, ह्या लहान मुलीसोबत. नाईस. हो वनी. हाय हाय. विसरलोच. ही माझी मम्मी. ही तुमची लई मोठी फॅन आहे. येस. हो. रात्रभर जागून तुमचे व्हिडिओ बघत असते. वनी, हा लपून काय बघत असते मला कळतच नाही बाबा. वनी असं वेड्यासारखं नाही बोलायचं. चुप. माते का हाय पृथ्वीक. रसिका, पीपी. मला तुम्ही खूप आवडतात. अरे. म्हणजे तुमचं काम खूप आवडतं. मी तुमचं सगळं बघते टीव्हीवर, सगळं तुमचे स्किट बघते, सगळं. मला तुम्ही खूप आवडतात. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. आमच्या वनीकडे लक्ष देऊ नका, ती थोडी लहान आहे ना, कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही तिला. ओह दॅट्स ऑल राईट. दॅट्स कम्प्लिटली ऑल राईट. तुम्ही या ना, आपण बसून बोलूया. या प्लीज. आय टेल यू, तुम्हाला सांगू तुम्ही इतक्या सुंदर आहात ना. Really? तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्हाला इतकी मोठी मुलगी असेल. काय मेंटेन केलं तुम्ही स्वतःला. माय गॉड. थँक्यू. तुम्ही ऍक्टिंग का नाही करत? मी म्हणजे माझं लहानपणापासून ऍक्च्युली स्वप्न होतं, मला ऍक्टिंग करायचीच आहे, पण मला कोण रोल देणार? कम ऑन, मी कशासाठी आहे तुम्हाला सांगू का. इनफॅक्ट माझे 2 प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. एक वेब सिरीज आहे, एक फिल्म आहे, आणि फॉर्च्युनेटली दोन्हीकडे हिरोईनचं कास्टिंग झालेलं नाहीये. मी तुमचं नाव सजेस्ट करेन. माय गॉड, पीपी सर, म्हणजे तुम्ही सांगता की मी हिरोईन होऊ शकते? येस. माझा विश्वासच बसत नाही. हात काढ, अंधारून हात काढ. देई ना, अंधारून हात काढ. याला सांग, ऐकत नाही, मला राग देतो. याला माहित नाही मी अवकातीवर आल्यावर काय आहे. तू माझं ऐक. नाही 1 मिनिट. हात काढा. पीपी माझं. याला सांगा हात काढायला. तुला आधीच बोललो होतो. क्राऊड मॅनेज. पीपी सर, ही इज माय हजबंड. आता कोणाचा हात काढायचा? अरे नाही, हजबंड. हा. ओ तुमच्याकडे बघून वाटत नाही हो तुम्हाला एवढे मोठे हजबंड असतील. यार पीपी, आणि तिच्या पोटी जन्माला नाही आलोय. सर, अरे म्हणजे बाप मुलगी सेम दिसतात. मुलगी बापावर गेली आहे सेम.
आणि खरं सांगू का तुमच्याकडे बघितलं असं वाटतं मोरणीच्या बाजूला ते प्रोड्युसर आहेत आपले, हे प्रोड्युसर सर आहेत आपले, चव्हाण सर. हेच प्रोड्युसर आहेत या. तुला हेच सांगतो कधीपासून, ऐक माझं जरा. अरे तेच सांगत होतो मी गौऱ्या. बस काय बघ, मोरणीच्या बाजूला असं वाटतं एक खत्र्या मोर उभा केलाय, राजहंस उभा केला असं पण वाटतं. काय जोडा दिसतो तुमचा. छान आहे की नाही बाळा, छान. पण काका मगाशी वेगळं बोलत होते. माझं बाळ गोंडू ग डोंबल्याचं बोलतोय काका. हेच बोलत होता काका, गोड आहे बाळ. वनीचे डॅडी हेच आहेत ते पीपी. Yes. पृथ्वी प्रताप Yes. माझे फेवरेट ऍक्टर. आणि ते सांगत होते की त्यांचे फिल्म्स आणि वेब सिरीज येणार आहेत आणि 2 प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये पण आहेत. पाईपलाईन मध्ये कचरा पण असतो आणि पाईपलाईन मध्येच फुटते पण. चला 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 सर, शूट सुरू करा सर. प्लीज सर या ना सर, बसून घ्या ना सर, प्लीज या सर, बसून घ्या. मॅडम मॅडम प्लीज बसा सर, बसा. मम्मा नको माझे डुंगू पुंगू सांभाळ. हे डुंगू पुंगू, अरे मस्त नाव आहे डुंगू पुंगू. हा शूट सुरू करूया. पिपी पिपी हा. इकडे बघ. Yes. काय सांगतो तर ऐक. Sorry, या. तो वनी तुला सगळं माहित आहे ना, हो सगळं पाहत आहे. आपण सगळं रिहर्सल करून घेतलेली आहे. हो. अजिबात घाबरायचं नाही. मी कोणाच्या बाप्पाला पण घालत नाही. काका बोलले की आपण लगेच बोलायचं काय काहीच बोलायचं. थोडा टायमिंग मॅनेज करले. करतो काय टेन्शन आहे. काय टेन्शन नाही. ओके ओके भाई अरे करेगा. काका जरा हळू ओका, माझा दिमाग सटकतो. आय एम सॉरी सर, ते जरा मी डिरेक्टर बनलो ना म्हणून लगेच असं होतं मला. आय एम सॉरी. पिपी रेडी रेडी ब्लॉकिंग हो ना. रेडी हा ब्लॉकिंग व्हा. वनी तिथंच आहे. हा चलो, रोल साऊंड, रोल कॅमेरा, ऍक्शन. अरे देवा मला भूक लागला. काय बरं खाऊ. बाळा तुला काय आवडतं, आईस्क्रीम, श्रीखंड की. त्याची आंबावडी. अरे आधीच बोलली तू बच्चू, तू चुकला. कट तू आधी बोलली. बनू बेबी असं नाही करायचं. आधी अंकलचं पूर्ण डायलॉग होऊ दे, मग तू आन्सर द्यायचं. ओके. अरे पण मी नाही चुकलो. नाही बाळा तू चुकलीस. आधी माझं मी पूर्ण बोलणार ना, आणि मग त्याच्यानंतर तू उत्तर देणार की नाही. अरे नाही तुम्ही उशीर केला ना. हा. मी बरोबरच बोललो. बरोबर. मी नाही चुकलो. येस येस येस. तू अरे पप्पा वनी बॅड गर्ल असं नाही वनी करायचं. नाही. हो. वनी शांत हो. वनी मी आहे ना, ती बोलली ना, ती नाही चुकली. हो. तुमचं टायमिंग चुकलं. अरे एका टायमिंग आहे नटाचं. अरे सर काका चुकले. मी सांगतो ना पिपी, काका चुकले. हो म्हण. तू येड आहे का, मी नाही चुकलोय. मी कसं हा, वनी, Producer आहेत ना, हो म्हण ना यार तू. Don't काका worry. चुकले. ए वनी काका हो म्हणले. काका चुकले. सॉरी बच्चू सॉरी. हा. मी चुकलो सॉरी. मी खूप उशिरा बोललो. मी आधी बोले ना बाळा. सॉरी मी चुकलो. तू चुकलास ना. कोंबडा बन. काय बोलू. कोंबडा बन. कोंबडा कशाला बोलू. पिपी कोंबडा बन. हो ते बोलतात तर बन ना कोंबडा पिपी. चाल ना यार. वनी बोलते ना कोंबडा बन. हा आमची वनी हट्टी आहे ना, हा. तिच्या डॅडींना पण असं काय काय बनायला लावते. कशाला मध्ये मध्ये बोलते. पण गौऱ्या मला बाहेर लोक ओळखतात यार. असं तुला वाटतंय. बन ना कोंबडा पटकन. गौऱ्या चल ना पिपी यार, कोंबडा बन ना यार. पीपी प्रोड्युसर आहेत. बनाना कोंबडा. कोंबडा बन. बनतो हे अरे हे बरं नाही रे. अर्ध्या मिनिटाचं काम आहे. चल लगेच बन. चल. Just look at असले it. फोटो नका ना काढू प्लीज. हे व्हायरल होतात यार हे फोटो नंतर. अरे अंड कुठे टाकलंय. अंड कसं. अरे कोंबडा बनलास तर अंड टाक ना. सर कोंबडा बनलो ना. मग कोंबडा बनलो मग अंडे कसं टाकणार. कोंबडा बनलो अंड नाही टाक. शवास आहे टायमिंग आहे. पप्पू कोंबड्याला कापूया. मला लेग पीस पाहिजे. हा नाही सर नाही मला कधीची पेटा. सर मी नाही सर. ए गौऱ्या ए गौऱ्या अरे कापतील. अरे गौऱ्या. सर मस्करी करतायत रे बाबा, तुला घाबरवत. मला लेग पीस पाहिजे. हा वहिनी देणार शूटिंग संपल्यावर. हा? देणार बाबू. आधी शूटिंग चाल. अरे सर मी रेडी आहे. तुमचा स्वभाव आहे ना सर मिश्किल आहे मिश्किल. खूप मुश्किल पण आहे, कळेल तुला हळूहळू. सुरू कर. हे कळलं ना, लहान मुलांकडनं काम काढून घ्यायची पद्धत आहे ही यार. करेक्ट आहे. हा तू टेन्शन घेऊ नको. ती लहान आहे ती आपले असं करत मी आता मॅनेज करतो. ओके सॉरी काळीच लक्कन हल्लं ना माझं. सॉरी मला वाटलं लोक ओरडतात. आय एम सॉरी. चलो पिपी रेडी.
रेडी रेडी गाइस रेडी रोल साउंड रोल कॅमेरा ऍक्शन. अरे बापरे मला जोराची भूक लागलीये. काय बरं खाऊ? बाळा तुला काय खायला आवडतं? आईस्क्रीम, श्रीखंड की MHJ ची आंबावडी? मला कुल्फी आवडते. कट कट कट. क्या बात आहे, क्या बात आहे. बाळा तू परत चुकला, तू कुल्फी बोलला. अरे कुल्फी बोलली परत चुकली. अरे सोड ना यार. अरे सोड काय वनी बेबी असं नाही करायचं. आपलं काय ठरलंय काय सांगायचं? MHJ ची आंबावडी. मी नाही चुकलो. अरे तू तर कुल्फी बोलली ना बाळा, MHJ ची आंबावडी बोलायचं होतं आपल्याला. अरे मी बोलणार होतो की मला आईस्क्रीम आवडतं, श्रीखंड आवडतं, कुल्फी आवडतं आणि सगळ्यात आवडतं MHJ ची आंबावडी. करेक्ट. ती नाही चुकली, तिने ऍडिशन घेतली. मी इम्प्रोव्हायझेशन करत होतो. काय करत होतो? इम्प्रोव्हायझेशन करत होतो. हिला इम्प्रोव्हायझेशन येतं? इम्प्रोव्हायझेशन येतं? ती कुठल्या नाट्य शिबिरात जाते माहितीये तुम्हाला? कुठल्या? अरुण कदमांच्या नाट्य शिबिरात. आपली वनी. सोपं नाहीये, सोपं नाहीये. कित्येक लोक कित्येक दिवस लाईन मध्ये असतात उभी. तिकडे शिकलीये, त्यांची स्टुडंट आहे ती. काय यार पिपे यार ती एवढी शिकलेली पोरगी आहे यार. आणि त्यांचा मेन अजेंडा आहे काय? स्क्रिप्ट मधलं काही बोलायचं नाही. स्क्रिप्ट ही अंधश्रद्धा आहे. म्हणून मी इम्प्रोव्हायझेशन करत होतो. सरांनी सांगितलं मला. पिपे जरा इकडे तूच. ते सांगते तसं कर ना यार पिपे. नको नखरे करूस यार. तुला आवड ती पोरगी चुकतीये. अरे अरुण कदमांकडे शिकली. नको ना हसूस यार पिपे यार तू. ते आपले प्रोड्युसर आहेत ना यार. करतो मान्य, माझं चुकलं. करशील? हा वनी काका करतायत. काकांनी मान्य केलं की ते चुकलेत म्हणून. नाही चुकलेत ना. आता डिरेक्टर काका आणि माझे पप्पा त्यांना हात करणार. हात करणार म्हणजे? अरे हात करणार म्हणजे काका सांगतील आता. काय झालं? वरचा सा लागला ना? हरकत नाही. पीपी मला वाटलं होतं तुम्ही चांगले ऍक्टर आहात. आता मी तुमची पाईपलाईन मधली हिरोईन झाल्यानंतर माझं कसं होईल याचंच टेन्शन यायला लागलंय मला. काय तिच्या आईवरती इम्प्रेशन पाडलं होतं रे मी. आता ती काय बोलते बघ. हे असं काम करायला बोलवलं तुम्हाला? वेगळा आहे का तू यार? तिच्या यायला कळतंय की तू लहान मुलीला सांभाळून घेतोयस म्हणून. फिदा आहे तुझ्यावर ती. म्हणजे काय? मला तुझा नंबर विचारत होती. कधी? अरे बाबा असं केलं तिने मला. मगाशी विचारत तिने मला. खोटं वाटतंय? खोटं वाटतं का? एक बुक्की खाली तेव्हा एवढं खोटं वाटतं का? सर घे. अजून काय करू सांग. नवऱ्याला माहितीये तिच्या? अरे खूप अपडेट लोक आहेत यार ती. तुला माहितीये का यार? मग सर घे बस. त्यांना फक्त काम करून घ्यायचंय, बाकी काय नाही. त्यांना काही घेणं देणं नाहीये. चल करशील ना? अरे आता तू एनर्जी बोल. तुला माहिती ना लहान पोलाकडनं काम. तेच नको बोलू. चल सॉरी आय एम सॉरी. माझं ते हे होतंय मला. चल अभी एनर्जी देख तू. गौऱ्या वनी रेडी ना? वनी कशी आहे? लई शानी आहे. कोणाच्या बापाला पण घाबरतच नाही. चलो रोल साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन. अरे देवा मला थोडीशी भूक लागलीये. काय बरं खाऊ? बाळा काका मला आईस्क्रीम आवडतं, श्रीखंड आवडतं, MHJ ची आंबावडी आवडते. तुम्हाला काय आवडतं? क्या बात आहे. अरे बोल ना यार पिपी तू. अरे कसं बोलू? ती वाक्यच काय नाही. माणूस आहे रे. अरे पण ठीक आहे ना तू बोला काहीतरी पिपी यार. अरे कसं बोलणार? मला वाक्यच नाही घेऊन दिलं तिने. अरे ती लहान आहे तू मोठा आहेस ना. तुला अक्कल पाहिजे ना पिपी यार. अरे गौऱ्या तुला कळतंय का? माझा डायलॉगच नव्हता तिथे. माझा जो डायलॉग होता तो तिने घेतला आणि तिनेच मला प्रश्न विचारलाय. अरे कुठून आणलास तू हा ऍक्टर? कुठून आणलास? अरे त्या विराज जगतापला मी चांगले 2 लाख रुपये द्यायला तयार होतो. फक्त बायकोला आवडतो म्हणून याला 5,000 रुपयात घेतलाय. सॉरी. मला वाटलं होतं पीपी तुम्ही खूप चांगले ऍक्टर आहात. सॉरी. अरुण कदमांच्या स्टुडंट समोर पण तुम्ही ऍक्टिंग करू शकत नाही. आता कळलं मला अरुण कदम सर तुमच्या बरोबर स्किट का नाही करत. आणि तसंही अरुण कदम सर सामान्य नटांबरोबर काम करत नसतीलच. अरे याला काय लॉजिक आहे? हे गौऱ्या राहना शांत भिकाऱ्या. विराज जगतापला न घेता तुला घेतलंय त्यांनी. नीट काम करणार यार पिपी. गौऱ्या मी नीट करतोय. ती पोरगी चुकते. आता मी एकदम नीट करेन. तिला सांग चुकू नको. आता मी सटकले. माझी शेवटचा चान्स आहे तुला. तर नीट नाही केलंस ना लक्षात ठेव. मी करेन नीट. हा सर चला रेडी वनी रेडी. मी ready ओके सायलेन्स. सॉरी सर सॉरी. चलो रोल साऊंड रोल कॅमेरा
ऍक्शन. अरे देवा, मला थोडीशी भूक लागली. काय बरं खाऊ? गुड गुड. मग आता काका येणार आणि बोलणार तुला काय आवडतं, एमएजीची आंबावडी, श्रीखंड की आईस्क्रीम? मग मी बोलणार एमएजीची आंबावडी. क्या बात है, सुपर, फर्स्ट टेक ओके, क्या बात है. एक नंबर. काय एक नंबर? अरे मी आताच नाही आलो गौऱ्या. टेक कसा ओके झाला? मी आलोच नाही ना बोलायला. अरे तिने वन टेक दिलाय. एक सगळे डायलॉग तिने घेतलेत. गौऱ्या तुला काहीच येत नाहीये पीपी. अरे गौऱ्या मी आणायचं आहे ना अंदर. अरे आणायचे ये, पण तिने घेतलं ना. तुला कळत नाही का ते? हे पण तुला जमत नाही का? ह्याची पण तुला टेक्निकल पाहिजे. आता ह्याचे पण टेक्निकल करूया आपण. गौऱ्या मला ना आता लाज वाटायला लागली. तुम्ही माझे फेवरेट ऍक्टर आहात. माहित काय, आता आयुष्यभर मला घरी सगळे चिडवणार, तुझा फेवरेट नट, तुझा फेवरेट नट म्हणून. अरे एवढं का लांछनास्पद आहे रे? अरे तिने घेतलं सगळे वाक्य, तुला घेतलेस पण. अरे पण तुला कळत नाही कोण चुकलंय कोण नाही. अरे पण तिने जर पूर्ण वाक्य घेतली तर तू शेवटचं वाक्य घे ना, की तुला काय आवडतं बाळा. तुला कुणी ठेवला बी हास्य जत्रेमध्ये? चल्ली की तू चालली चल. माणसं होत नाही रे. वनी कशी आहे? लई शानी आहे. वनी कोणाच्या बाप्पाला पण. धुमाकूळ घातलात. क्या बात, क्या बात. सही. सुसाट परफॉर्मन्स होता. मी काही बोलायच्या आधी असं म्हणेन की सो मच टॅलेंट इन वन फ्रेम. वने यू आर आउटस्टँडिंग. फार मजा आली मला तुला बघताना. अभिजितदा तुझी एक स्टाईल आहे आणि ती तू ह्याच्यात असल्यामुळे एक त्याला वेगळाच रंग मिळाला. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या भूमिकेत फार सुंदर काम केलं आहे आणि आम्हाला दुसरं कोणी दिसत नाही या भूमिका करताना असं वाटतंय. या मंचाचं स्पिरिट यासाठी आवडतं की आपण कोणावरही निखळ मनाने जोक करतो, विनोद करतो आणि तो माणूसही तेवढ्या स्पोर्टिंगली ते पचवतो. आय थिंक ह्याला खूप छान वातावरण मुळात असायला लागतं आणि ते आपल्याकडे आहे याचा अभिमान आहे. मस्त, व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. येस बाग. थँक्यू बाय. मंडळी, ऑफिसमध्ये बॉस म्हणेल तीच पूर्व दिशा असते. अशा बॉसचीच दशा करायला जर त्याचा बाप आला तर बघूया काय होतंय ते. ओ नाटकी बाबा, का करताय हे सगळं? नका करू. हे काय चाललंय तुमचं? अरे तुझ्या घरात पार्टी आहे ना, तुझा अख्खा स्टाफ येणार आहे ना, मग तुला मदतच करतोय ना बाळा. आपण नका बाबा, नका. कचरा काढतो खालचा. हो, वाकू नका. एखादा मणका सटकला ना तर आयुष्यभर डायनॉसॉर सारखं असं वाकून वाकून चालावं लागेल तुम्हाला. आपल्याला घेतलं होते, स्ट्रॉंग आहे. आपल्याला काय होतंय? परवा त्या सोसायटीच्या फंक्शन मध्ये काय केलं? काय? त्या मोनिका भाभी बरोबर श्रीवल्लीचा डान्स केला. करताना असं केलं, असं अडकून बसला. बरं इथे ठीक आहे, पाय पण असं ठेवला तो असं अडकून बसला. असे करत घरी आलात तुम्ही, आठवतंय ना? माहिती आहे. एवढं काय आठवण करून द्यायची गरज नाही. हा आमच्या खानदान आहे ना एकदम शूरवीर आहे, कळलं ना? हा, माझे आजोबा होते ना, त्याने हत्तीचे 2 पाय असे पकडले होते आणि असा हत्तीला उचलला होता, गर फेकला होता. आणि मग खेळण्यावाल्याने आजोबांना चोपला होता, चिकन मातीत हाती तोडला म्हणून. काय सांगतायत बाबा? अहो नका करू हे. ऐका ना, का करताय बाबा हे? अहो सकाळीच ते आपल्या कामाला मावशी आहेत ना, त्यांच्याकडून अख्खं घर स्वच्छ करून घेतलंय मी. तुम्ही नका करू. हे बघा, मी आता काय सांगतो ते शांतपणे ऐका. बर. माझा ऑफिस मधला स्टाफ येणार आहे, माझे कलिग्स येणार आहे. माहितीये मला. ऐका, इथे आमची पार्टी होणार आहे, कॉर्पोरेट पार्टी आहे. तुम्ही आत जायचं, आतून बाहेर यायचं नाही. हो, तुमच्यासाठी एक पेग आणि थोडा चकना आत ठेवलाय बाबा. असं कसं? मला अजून एक पेग लागला तर मग? मुळात तुम्ही दारू पिणं अपेक्षितच नाही. तुम्ही आत जा. ठीक आहे बाबा, मुलाचं घर आहे, बापाला कोण विचारतंय? बापाला म्हातारा, हम लोग को क्या है, गुड़गा का कर वाजनो लोगो, हम लोग को अभी गए हो, अर्धी लाकडं मोसण मोगो. बाबा ऐका ना बाबा, तुमचा स्वतःचा तुम्ही एक फड काढा ना आणि इमोशनल तमाशा तिकडे करा. इथे माझ्यासमोर नका करू बाबा. जा, कधी येतील. बरं मी आज जा प्लीज बाबा. आणि ऐका, मी काय सांगतो ते लक्षात ठेव. मी आज जा. मी आहे. बघा, कोणी आलं तरी बाहेर यायचं नाही, कळलं?
सांगतोय बाहेर यायचं नाही. अरे बापरे, आले वाटतं. अरे या या या. हॅलो सर. ओ माय गॉड. प्लीज प्लीज. हॅलो सर. हॅलो. प्लीज प्लीज प्लीज. गुड इव्हनिंग सर. येस येस. प्लीज 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 कम. येस या पाटील या. हो माने हो माने. हो होणार. हॅलो हॅलो. वाव सर, नाईस इंटेरियर. थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान दिसताय मिस चेतना. Thank you. बाय द वे तुम्हाला पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला? नाही सर, विंगेतूनच तर इथे आलोय. याच्यात कसला त्रास? हॅलो. काय झालं? नाही कोणी नव्हतं. प्लीज 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 बी कम्फर्टेबल. Yes, sir. येस 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 प्लीज प्लीज. फायनली वी आर हिअर. येस sir. सर. सर थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला घरी बोलवलं, एवढी पार्टी देताय सर. खरं. आधीच्या कुठल्याच बॉसने असं नव्हतं केलं सर. नाही सर, अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला ना मुळात बॉस आणि एम्प्लॉई हे रिलेशनच पटत नाही. आपलं नातं कसं कुटुंबाचं. हॅलो. कुटुंबाचं हवं है ना? नाही काही नाही, मी बोलतोय. आपलं नातं ना कुटुंबाचं हवं. म्हणजे कसं आहे की जर आपण रिलेशनमध्ये व्यवस्थित असू कुटुंबाच्या, तर त्याचा इफेक्ट आपल्या कंपनीवर होतो. आणि हाच इफेक्ट झाला आपल्या कंपनीवर आणि रिझल्ट चांगला आलाय. सो दॅट यू ऑल डिझर्व दिस पार्टी. सर सगळं तुमच्यामुळे होतंय सर. तुम्ही आहात म्हणून आम्ही हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी चौगुले, पाशाचे बाबा. नमस्कार काका. नमस्कार. असू दे का, मी उचलू का? मी घेतो. अरे राहू दे, तो आहे ना इकडे, ढोल्या आहे ना, तो घेईल ना. अरे होस्ट आहे तो, त्याच्या घरची पार्टी अजिबात नाही. हे सांडायचं थोडं. उचलते. आम्ही करतो. अरे बसा रे. बसा तुम्ही बसा. तुम्ही अरे मी बसा. सर करू का आम्ही? नाही करेल तो करेल. तुमचे वडील का सर? नाईलाज. हो काका नमस्कार करते. अरे खूप संस्कारी आहे हो. काय व्हॉट्सअप नंबर काय तुझा? हे तुमचे संस्कार आहेत बाबा. काय करताय? असं नाही. कशाला हवाय व्हॉट्सअप नंबर? चे सुविचार पाठवेन ना तिला. पुलंचे जोक पाठवेन, पुलंचे विनोद. छानच माझ्याकडे पुलंचे विनोद. कुठले पुलंचे विनोद? तुमचे स्वतःचे बालिश जोक्स बाबा तुम्ही पुलंच्या नावावर खपवता. कधीच नाही. कधीच नाही. मी कधीच असं केलेलं नाही. कधीच नाही. नाही बाबा कधीच नाही. हा एक जोक काय पाठवला तो? काय? की मालक नोकराला विचारतो की काय रे तुला दूध आणायला पाठवलं होतं ना, कुठे? नोकर मालकाला बोलतो मी दूध घेतलं होतं साहेब, पण रस्त्यातून येताना एका गाडीतून आवाज आला पी पी, तर सगळं दूध पिऊन टाकलं. सुद्धा आवडलेला आहे. हे तुमचे विनोद तुम्ही पुलंच्या नावावर खपवता. बस रे, नेहमीच आहे. कपाळाला आठ्या नुसत्या. पार्टी का माहोल आहे भाई. मजा करो. चलो भाई बेवडा मारो. ओको घर का वाट लगा दो. चलो भाई दारू. मजा करो यार. बाबा माझं खूप गमतीदार आहे. बाबा काय करताय? कॉर्पोरेट पार्टी आहे बाबा. हे कसले शब्द वापरताय? बेवडा मारो बिरो. हा ते एम्प्लॉई मी बॉस आहे त्यांचा. अरे बॉस असलास तरी दारू जास्त झाल्यावर तोंडानेच ओकणार ना. सांगतोय अरे जरा वातावरण हलकं करतोय म्हणून मी म्हणालो. चला आता मी स्वतःच्या हाताने तुमचे पेक भरणार आहे. मला काही गरज नाही. ऐका ना ते करतील. प्लीज बी कम्फर्टेबल. हेल्प युअरसेल्फ. तुझा पेक मी भरतो. तुला सोडायला येणार आहे. बिंदास पी. मी सोडायला येईन तुला. आणि तुम्हाला आणायला मी येऊ परत. हेच करूया रात्रभर बाबा. कसं आहे? घ्या बाबा घेतील सगळे. ऐकलं का? मी कॉकटेल उत्तम बनवतो बरं का. कॉकटेल. कॉकटेल. अरे ते तर माझी स्पेशालिटी आहे. ते आयुष्यात काहीच न झालेला मोहिते. काय ते बाबा वर्जिन मोहितो. जबरदस्त करतो. असं घ्यायचं त्याच्यात. ऐका ना. पार्टी आहे ना. घ्या बाबा तुम्ही. असू दे का? अरे घे ना तू पण घे. बाबा एक बोल. बाबा आत जा. माझा सूर कळतोय तुम्हाला? आत जा. गप रे.
कंटाळा येतो रे मला काय हो गाईज प्लीज बी आय एम सो सॉरी बाबा जरा वय झालं. इट्स ओके सर काही ओके सर उलट बसू द्या ना काकांना इथं नाही. काही हरकत नाही बाबा तुम्ही आज जा खूप झालं बाबा आज जा. अरे ठीक है हमरे को क्या है बाबा हमरे को कैसा है हम अभी बाप का अड़गड़ हो गया घर का बाप का मुटकुड़ करके कोपरा माँ बको है और बाप को अभी ले लो और वृद्धाश्रम में डाल को एक बाप है मातारा है हाड़ अर्धील गया है मसनाम को उसको लेके डाल दो. बाबा हे नका करू गाईज आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी. सर हे काय करताय तुम्ही? सर आय एम सो सॉरी पण चुकीचं करताय तुम्ही हे अरे नाही हे नाही प्लीज सर तुम्ही असं नका करू मी म्हणजे जातो वृद्धाश्रमात पाहिजे नाही सर थांबा बाबा काय बोलताय? सर म्हणजे आई बाबा आपल्याला खूप कष्टाने वाढवतात तो म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरं तर पण यांना नका पाठवू वृद्धाश्रमात. हो सर का माझं असं काही नाहीये. सर मला बाबा नाही येत. ह्यांना घेऊन जा यांना घेऊन जा 4 दिवस ठेव तुमच्या घरी. 4 दिवस कशाला 4 तास ठेवा 5व्या तासाला तुम्हीच खांद्यावर टाकून घेऊन याल यांना इथे. बघा तुम्ही चुकीचं समस्या असं काही नाहीये. हमरे को तुम्हारे पार्टी में नहीं आना को है. ऐका ना बाबा ऐका ना अहो त्यांना त्रास होईल वगैरे म्हणून मी बोलतोय त्यांना आज जा बाकी काही नाहीये. त्यांची इच्छा आहे एवढी तर बसू दे ना सर. बसू द्या सर कसले त्रास सर आपण बाबा हे आपण आहोत सगळे सर हो सर बसू द्या बसा सर काका. काका बसा तुम्ही बसा श्रावण बाळ आहात रे तुम्ही सगळे श्रावण बाळ आहात. बसा. अरे बसा 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 काका तुम्ही अरे बैठो ये मारो बेवड़ा ओको ओको वाट लगा दो घर का. सर बाबा बाबा अरे बैठो हो तू बस. काय म्हणतो पाशा आहे ना सतत घाबरत असतो सतत मला सांगतो आज जा पण हा प्रेम आहे त्याचं हो सर त्याचं प्रेम आहे हो. माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजे तो दाखवत नाही पण त्याचं खूप प्रेम आहे. हा शेंगदाणे काढले काढ तोंडातून शेंगदाणे बाबा मी खाल्ले मग गॅसेस होतात तुला शेंगदाणे खाऊन खाऊन. तुमच्या तर MJ कंपनीत PP आहे ना. हा पृथ्वी प्रताप हा आमच्याकडे पण हा PP आहे पादरे पाशा. बाबा बाबा मी बॉस आहे त्यांचा बॉस आहे. दिवसभर ते खातो शेंगदाणे आणि मग कबुतरासारखं कोपऱ्यात जाऊन हे बघा असं डोलत असतो रुंड रुंड जणू काय हवेतच बसलाय. बाबा तुम्हाला कळतंय एका 1 पीस घातलेल्या मुलीसमोर तुम्ही मला पादऱ्या बोलताय कळतंय तुम्हाला? अरे त्याच्यात काय आहे घ्या माने घ्या सुरू करा. सर तुम्ही नाही हा आहे आपण सुरू करा वाट नका बघू तुम्ही सुरू करा. हा ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. हा इथे फक्त रोप दाखवतो. अरे नागडा असल्यापासून पाहतोय त्याला. तुम्ही बघितला का ह्याला कधी नागडा? काय बोलताय तुम्ही? सर बघायला पाहिजे होतं. काय सांगू लहानपणी तुम्हाला सांगतो ती झाडू आहे ना झाडू ती अशी खाली घ्यायचा अशी धरायचा झाडू आणि मग एसटी बस ट्रेन असा गावभर फिरायचा. कोणी मध्येच त्याला प्रसाद असं केलं की हॅलो की झाडू पडायची खाली आपला धरून जायचा पुढे. याला वाटायचं की हातात झाडूच धरलाय. बाबा काय पण हातात काहीच नसायचं. हॅरी पॉटर म्हणजे तुम्ही जा आत बाबा तुम्ही. हे जा म्हणतोय. अरे गंमत अजून एक सांगतो. लहानपणी ह्याला चाळीत बूच म्हणून हाक मारायचे. चेहरा एवढासा होता खाली एवढा मोठा ढोल्या होता. बूच म्हणायचे. याला जेव्हा घरात मारायचो तेव्हा अख्खी चाळ काय म्हणायची? बूच मारलं. काय चाललंय बाबा मी बॉस आहे त्यांचं तुम्हाला कळतंय का? दाखवतोय चेहऱ्यावर चिडलाय पण हातून चेहरा हळ्यासारखा आहे कोमल आहे. ह्याला बरं का लहानपणी ना असं पोटावर असं वाजवलं ना की खुश व्हायचा तो. अजूनही मजा या काय सांगताय काका? रांगेत या एकेकाने वाजवा. बाबा बस झालं तुम्ही आत चला बस झालं प्लीज आत जा. खूप झालं बाबा. ठीक हमरो को क्या है प्लीज आत जा. आत जा ना आत जा. खूप झालं आत इकडे तिकडे बाथरूम जा तिकडे आत. थांब ना. आय एम सो सॉरी गाईज आय एम सो सॉरी. नाही, काही हरकत नाही. मला माहिती आहे खूप ऑकवर्ड होतंय पण यू एन्जॉय द पार्टी प्लीज Yes, sir. प्लीज बसा. सर तुम्ही पण घ्या ना सर. येस वी स्टार्ट द पार्टी. 2 पेग झालेच ना. बाबा काय झालं? अरे बाथरूम मध्ये पडलो रे मी. बाबा काय करताय तुम्ही? बाबा सोडा. बाबा काय करताय तुम्ही? बोल बाबा.
काका काय झालं? अरे काय नाही, पशाला बाथरूमच्या आत कडी लावून बंद केलेलं आहे. बाबा दरवाजा उघडा. एकदम बाप झाला परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा चेतना छान दिसतेस. हेम्या आणि रोहित, कुठल्याही स्किटमध्ये काही प्यायचं असेल तर तुम्हाला दोघांनाच का निवडतात? मला प्रश्न पडला, पण त्याचं उत्तर आपण नंतर जाणून घेऊया. पशा मस्त, तू दिसतोयस फार छान या ब्लेझरमध्ये, या जॅकेटमध्ये. सम्या, मला ना, मी जेव्हा जेव्हा ही सिरीज बघतोय तुमच्या दोघांची, मला ही सिरीज खूप आवडते. आणि प्रत्येक वेळेला माझ्या मनात एक विचार येतो, जो आज मी बोलून दाखवतो, की आपली मुलं जेव्हा खरोखर अशा पार्ट्या करतील आणि आपण जेव्हा या वयाचे होऊ, तेव्हा आपण काय करू असा मी विचार करायला लागतो. हां, तेच. आणि त्यामुळे मला फार मजा येते. तुमच्या दोघांचं टायमिंग, गिव्ह अँड टेक नेहमीप्रमाणे फार सुंदर, मजा आली. मला असं वाटतं ह्या मंचानी गोष्टींचा एक भांडार उघडलाय. आणि मला असं वाटतं ज्या प्रकारे सगळ्याच सिरीजेसमध्ये जी कॅरेक्टर्स येतात त्यांची गुंफण पण फारच इंटरेस्टिंग होऊन त्याला अजून ती सिरीज अजून कुठल्या तरी स्तरावर पोचते असं मला वाटतं. आणि तुम्ही दोघे, इट्स अ ट्रीट टू वॉच यू बोथ. चेतू, हेमंदा आणि सावत्या, तुम्ही तिघे मॉकटेल्स, वेगवेगळ्या मॉकटेल्स सारखे दिसता आणि तसेच तुमचे परफॉर्मन्सेस होते. मजा आली. झकास झाली पार्टी. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा जाऊया कोकणामध्ये, जिथे आहेत शेंद्रू गानू देवलेकर अर्थात श्रमेश बेटकर, आणि त्याच्यासोबत आहेत प्रथमेश शिवलकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. प्रिया, सावकाश सावकाश. अरे साडीची सवयच नाही ना, पडायला होतंय सारखं. तुला किती वेळा सांगितलं ड्रेस घातला तरी चालेल, तुझं आपलं साडी नेसायचे. असू दे रे, लग्नानंतर पहिल्यांदा गावी येतोय की नाही आपण, मग मला साडीतच भेटायचं होतं सगळ्यांना. हो ग माझं पिल्लू ते. बरं, हे बघ, ही जी नदी आहे ना, या नदीची सगळी बाजूची जागा आहे ना, ती होद्रेकर संस्थानिकांची आहे. हो. आणि मग ते जे काठावर बसलेत माणसं, ते निसर्गाच्या हाकेला ओ देणारी माणसं आहेत. आणि हा जो डोंगर दिसतोय त्याच्यावरती देऊळ दिसतंय, हा, त्या देवळाला जो सोन्याचा कळस आहे तो माझ्या आजोबांनी देणगी म्हणून दिलाय. हो. आम्ही संस्थांनी ह्या छोट्या मोठ्या देणग्या देत असतो. छोट्या मोठ्या? हा. आणि ही आमराई दिसते, ती पण तुमची आहे? नाही, ती आमराई आमची नाहीये, त्याची एक कोर्ट केस चालू आहे, 2-3 वर्षांनी ती आमची होईल. बापरे, एवढी प्रॉपर्टी तुझी, गावाकडे कधी बोलला नाहीस रे? मुंबईत हे बोलायला वेळ कुठे मिळतो आपल्याला. पण आता लक्षात ठेव, तू या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहेस, कारण तू होद्रेकर संस्थानाची सून झाली आहेस. अरे लाजली. प्रिया, चहा पिणार? इथे? हा, म्हणजे अख्ख्या गावातली माणसं इथेच चहा पितात. बनेचा 1 नंबरचा स्टॉल आहे हा. चल. हा, ये. बस. काय बन? अरे कधी आलास? झाले 2 दिवस झाले. वहिनी आल्या दुकानात. मग नाचू? अरे तो लहानपणापासून ओळखतो ना, त्यामुळे. अरे 2 स्पेशल चहा हवा होता. अरे थम्या तुला देणार नाही तर कोणाला देणार? अरे काय थम्या? ते तुला बोललो ना, तो लहानपणापासून मला ओळखतो ना, तर तो मला प्रेमाने थम्या म्हणतो. म्हणजे माझं नाव प्रथमेश आहे ना, त्यातलं थम्या. ऍक्च्युली पम्या म्हणायला पाहिजे, वेगळंच आहे. नाही, आमच्या कोकणात सगळं वेगळंच असतं. हा, अगं माझ्या नावाचं ठीक आहे. आमचा जो राजा वांगणकर आहे ना, त्याला सगळी मुलं वांगणकर अशी हाक मारतात. काय वांगणकर. का? ऍक्च्युली त्याच्या वडिलांचं नाव अर्जुन आहे ना, अर्जुन बाण कसा सोडतो म्हणून तो वांगणकर. पहिलं सगळं असं वेगळं आहे. म्हणजे आमच्या वाडीत ना सगळी अशी तारांनी भावना, तुम्हाला सांगायला बसलो ना दिवस पुरायचे नाहीत, माहितीये काय. 2 स्पेशल चहा हवाय. आला वसडीचा कॉल आला. हॅलो, काय आहे? हा, पहिले खिचलून घे. कुठे चालले? रक्तदान करायला? हे बरं आहे तुझं, घरी रक्त माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. कुठला नवीन धंदा काढला सा? नंतर हस, पहिला आलेल्या बारक्याकडे लक्ष ठेव.
मागल्या टायमाला आंब काढायला झाडावर चढलाचा, वरचेवर घालीन उचलून नेला होता त्याची गटली, माहिती आहे ना. 8 दिवस घाली बरोबर संसार करायला लागला मला, तेव्हा कुठे त्याला परत दिला नाही. कोणत्या गाऊन घालून खिदालती मिली. काय रे, हे कोण आहेत? मी तुला सांगितलेलं ना, आमच्या गावात शेंद्रू काका म्हणून आहेत, कोकणातले किस्से असे रंगवून सांगतात. त्यांना गावाचा सगळा खरा इतिहास माहिती आहे. ते शेंद्रू काका. हो देवलेकर, सकाळ सकाळ जातो कोणीकडं? जातो कुठे म्हणजे चांदर घालायचं गवत वाढले जरा उपटून येतो. आपण सकाळ सकाळ जाता वय. मग अर्जंट फोन आलाय वाढलंय म्हणून. शेंद्रू काका ओळखलं? तू काय झेंडाच देवलाचा कुठून पण ओळखायला? अहो थांब्या आपल्या वाडीतला. हा थांब्या. हा प्रथमेश होदरे करायचा थांब्या. हा ओळखलं. दिवाळीच्या टायमाला चकली खाताना गरम फुलबाजावर बसला आणि शंकरपाली करपली तूच ना तो. तुला ते सांगायचंच राहिलं. काय जाऊ ते ना समोर आल्या माणसाची अशी मस्करी करतात ना की कळतच नाही समोर त्याला मस्करी करतायत की. प्रथमेश चकली खाताना शंकरपाळी कशी करपली? अगं गटली घेऊन बसला होता. तू सोड ना, ते मस्करी करतात, एवढी मनावर नाही घ्यायची. मस्करी काय त्याच्यात? सगळं खरं आहे. ओळख करून दे ना. हो काका, ओळख करून देतो. बरं, ही माझी बायको प्रिया आणि हे शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. आमचे शेंद्रू काका. पाया पडते काका, पाया पडतो. बास अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. बापरे. नाही आता अजून एक आशीर्वाद द्यायचा राहिलाय तुला. ह्याची बायको शेवटपर्यंत राशील म्हणजे मी लवलं. मस्करी करतायत. अगं हे खरं आहे. आता तुला कळेल, ह्याच्या खानदानात आलीस ना, आता कळेल. बन्या हो पोरगी पाया पडले, काहीतरी द्यायला लागल. द्यायचं काय आला? हे घे 20 रुपये घे आणि 9 रुपये परत दे. 9 रुपये परत का? रीतिरिवाज असेल ना? नाही रीतिरिवाज काय नाही. कसं आहे, आमच्या कोकणात ना शुभ टायमाला आहे ना 11, 21, 51, 151, 101 रुपये द्यायचा. कळलं काय? अच्छा. पण या होदरे करायची 1.25 रुपयाची पण लायकी नाही. कळलं? पण तुझ्या गोंडस चेहऱ्याकडे बघून मी आपल्या 11 रुपये तुझ्या हातावर टेकवतोय. हा जो एकटा असताना तर आर्यभट्टच फेकून मारला असता. आर्यभट्ट कसं फेकून मारणार? अगं मी तुला बोललो ना, ते मस्करी करतात इथे बस. तुला सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे की आर्यभट्ट फेकून मारला असता म्हणजे आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला ना, त्यांनी माझी किंमत 0 ठरव. अच्छा कळलं. काका मस्करीत तुम्ही माझी किंमत 0 ठरवून मोकळे झाला. खरं जाईल ती वासाड्या. नाही काका, एवढी पण मस्करी नको. ती नवीनच आहे ना गावात. नवीन आहे ना? मस्करी नाही, खरी कांदाल होणार आहे आता. तू चहा दे ना 2. बाय काय शिक्षण पाणी कुठपर्यंत झालंय, काय करते जरा सांगशील? कान भाजशील माझं? माझं LLB झालंय. काय? माझं LLB झालंय. बरं. आणि मी आता कोर्टात प्रॅक्टिस करते. बाय तू दिसायला बरी आहेस, एवढी गोंडस आहे. LLB केलंस आणि निवडलास कोण? हा वायझेड. आर्यभट्ट म्हणजे 0 हे कळलं, पण वायझेड म्हणजे कोण? तुझा नवरा. ते बोलतात एवढं मनावर का घेतेस तू? तू थांब काका, मी आता हे मस्करी करताय, मी तिला सांगितलं, पण तुमचं हे जरा अति होतं. अति कशाला? म्हणजे आमचं घराणं माहिती ना तुम्हाला, होदरेकरांचं घराणं, श्रीमंत होदरेकर घराणं, त्यामुळे अशी मस्करी नका करू. काय बोललास तू? श्रीमंत होदरेकर. श्रीमंत म्हणतोय, याला चाय उकलवलं फेकून मारले चहा पावडर. श्रीमंत मस्करी मेले. रातच्या टायमाला 1 भाकरी करतात, एका भाकरीच्या 6 झेरॉक्स काढतात आणि 6 जणांमध्ये वाटून खातात. काय मेले. आणि श्रीमंत कर्माचा एका भाकरीच्या झेरॉक्स काढाव्या लागावं अशी म्हणजे वेळ आली होती तुमच्यावर? अशी काही वेळ आली नव्हती, ते आमच्या काकांचं डोकं. बरं झालं काकाचं नाव काढलंस. सांग तुझी बायको आहे त्याच काकाबद्दल, वासाड्या काकाबद्दल सगळं सांगून टाकीला. मला माहिती आहे यांच्या काकाबद्दल. काय काय माहिती आहे? यांचे काका खूप प्राणीप्रेमी आहेत ना. मी सगळं खरं सांगितलेलं आहे. बरोबर चांगल्या पद्धतीने गंडवला नाही. गेलं तरी चालेल आम्हाला. काका याचा प्राणीप्रेमी मी याला ह्याच्या काका धंद्याला लावला सगळ्या प्राण्यांना. धंद्याला लावला? अरे घर घर खेळतो पाण्यांबरोबर. घर खेळतो? अगं असं कधी असतं का? तू काय यांच्याकडे लक्ष नको देऊ. तुला नाही ना कळलं? नाही. आता सांगायला लागल, सगळं रंगवायला लागल. सांगा. तुझी चाय होते ना रे? हो. काय आलं? जाऊया आपण. आठवलं बस त्याला लगेच.
त्याचा काका आहे ना सकाळी जेवतो नाश्ता करतो आणि घराच्या बाहेर पडतो आणि आपला हडकर व्हायकीन असा चालत असतो आणि दिसल त्या बिलास हात घालतो आणि साप काढतो. असं कधी होतं? त्या सापाला काढतो, त्याला 2 किलोमीटर नेतो आणि वेगळ्याच बिलास सोडतो. अशा वाडीतल्या सगळ्या सापांना गांगरवून टाकला नाही. मग कोण कुणाचं काही कळतच नाही. वैवाहिक संस्थाच बिघडून गेलेली आहे. याचा कायच नाही. घोरपडीला सापाची पिल्ल झाली. आता बोल. घोरपडीला सापाची पिल्ल झाली? मग अगो बाई, काय वाटलं असेल त्या घोरपडीला? म्हणजे तिला वाटलं की अय्या मला आता घोरपड होईल, पण नाही, तिला तर सापच झाले. अय्या. अरे बालनाट्य शिबिर, घोरपडीला काय वाटलं असेल मला घोरपड होईल साप झाले असं काही नसतं. हा माणूस ना किस्से रंगवून सांगतो हे मी तुला नाही तुझं म्हणणं बरोबर. आम्हाला पण पहिलं कळलं नव्हतं. आम्ही तेल काढायला गेलो ना तेव्हा कळलं. अरे घोरपडीचं तेल काढतात. गप बसलोय बने म्हणून तू उशिरा चहा देशील का आम्हाला? तुम्हाला नाही ओरडलो मी, बनेला ओरडलो. विषय बदलू नकोस तू. म्हणून प्रथमेश, तुझे काका एवढे क्रूर आहेत, सांगितलं नाहीस तुम्हाला? अगं क्रूर काय? अगं काका क्रूर? ह्याचा काका त्यातले त्यात माइल्ड आहे, माइल्ड. याची काकी बघितलीस ना? काकीचं काय? अवदस आणि लावसटीला मागे टाकल. अशी अवदस आहे गारटी. काय काय काकीचं सांगा मला. काकीनं काय नाही केला आता विचार. काय नाही केलं काकीने? याची काकी किडण्या विकते भाज्यांसारखी. किडण्या विकते? मग याचा कायच नाही. म्हणजे माणसांच्या किडण्या विकायची हा दरिद्रीपणा ती करत होतीच, पण ह्याच्या पुढे जाऊन ती आता प्राण्यांच्या पण किडण्या विकायला लागले. काय सांगताय जे ऐकतेस ते? प्राण्यांच्या किडण्या विकायची तुझी काकी? एक मिनिट तुम्ही हे सगळं बोलताय, ह्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा पाहिजे तुला? पुरावा पाहिजे तुला? आता पुरावा कसा ठेचतो बघा. ए बन्या इकडे बाई, इकडे. याचा बाप काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी आजारी पडला, किडनी बिघडली त्याची. ह्याच्या काकीकडे गेला. काय केलं त्याच्या काकीनं? काय केलं? बेडकाची किडनी बसवला त्याला. मग आता फक्त तो पावसाळ्यात बाहेर पडतो. बिचारा रात्रीचा बादली झोपतो एकटा. परवा अंघोळी करताना कुणीतरी बादली चुकून वाचला, मोरीतनं व्हावला होता. 2 किलोमीटर लांब जाऊन त्याला शोधून आणलेला. कुठल्या तरी बेडकीने बरोबर बसला होता दगडाखाली. वडला ना बेडूक. प्रिया ऐक ना, आपण घरी जाऊन चहा पिऊया. बने आम्हाला चहा नकोय, काका आम्ही येतो. चल घरी चल. अरे मग कसं केलंय तुझ्या काकीने? अरे तू ह्याचा विचार नको करू. हा माणूस उगाच नको ते किस्से रंगवून सांगतो. हेच मी तुला सांगतोय, खोटे आहेत हे किस्से. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तू सांगितलं होतंस की यांना गावचा सगळा इतिहास माहितीये, हे सगळे किस्से सांगतात. आता म्हणतोयस की खोटं बोलतात. ह्याच्यावर हा किती खोटा आहे बघ. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही बसत. बरं झालं. एक मिनिट, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? माझ्यावर विश्वास नाहीये. तू आमच्या घरी आलेलीस, तू माझ्या आजोबांना भेटलीस, त्यांची शपथ घेऊन सांगतो हा माणूस खोटा बोलतोय. आता तरी पटलं? नक्की. हा. आजोबा म्हणजे कोण रे बन्या? गजरू ताटे. गजरू? हा. तू गजरूची शपथ घेतलीस? आता गजरू नाही आहे, गावातला 1 नंबर गरजू माणूस आहे ता. मग पोरी हा गंडवतोय तुला. गंडवतोय म्हणजे? त्याचा आजोबा आहे ना, आता तू जाऊन ज्या आजीच्या पाया पडलीस ना, ती त्याची 8वी बायको आहे. काय? मग 8 लग्न करतात तुमच्या संस्थानात? ही प्रथा आहे? कितवी बायको आहे मी सांग? ही तिथे 8वी बायको आहे. आणि हे सगळे हौशी रंगभूमीवरचे आहे ते. का हौशी रंगभूमीवरच्या बायका आणता? व्यावसायिक रंगभूमीवरच्या बायका आवडत नाहीत तुम्हाला? हा प्रश्न इथे अपेक्षितच नाहीये. तुला कळतंय का बाय? ह्यांच्या घरात कायच परमनंट नाही. फक्त दरवर्षी ह्याच्या आजा मुलं एक बारसा होतो. 78 वर्षाचा आहे तरी अजून पालने हलवतोय. केवढी मस्ती अंगात त्याच्या. काय आला पण याचा कायच नाही. अजून तर पुढे लई मोठा शॉकिंग आहे. कानपाट फोडे. हॅलो, कानपाट फोडे ना असे निनावी फोन केला तर. हा, उगाच समोरून काय पण बोलतं. समोरचा माणूस काही बोलत नाही म्हणून काही बोलत सुटाल. काही किस्से सांगाल, ठेवा फोन. बाय माझे अमोल पालेकरांसारखा अभिनय. मला कळत नाही तुम्हाला बोलतोस या फोनवर. तू या असाच फोन करून त्या चिंगीला ब्लॅकमेल केला आणि पटवला यानं. 1 मिनिट. कोण चिंगी? 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 कळलं ना एक्सप्रेशन वरून? गावातलं पाखंडी पाखरू होतं. पाखंडी पाखरू? बघ शब्द कसे वापरतात बघ. अरे होत असतं तसं. तुला नाही माहिती? अगं ती जेव्हा अशी रानावर आंघोळीला जायची ना, तर गावातली सगळी पोरा बैल धुवायला काढायची. हा पण होता त्याच्यात. फक्त याला बैल झेपायचा नाही ना म्हणून कोंबडा धुवायला आणायचा नदीवर. कोण कोंबडा धुतं सांग? पोरीच्या नादात हा धुवायचा.
पांघरुणा साफ करत बसायचा साबण लावून. कोण आहे चिंकी? तू म्हणालेलास की तुझं कोणी नाहीये. तुझं चिंकी सोबत अफेअर होतं का? अगं तेच खरं आहे ग, माझं अफेअर वगैरे काही नव्हतं. आला टाकायचं काय? अरे तू जरा थांब, जरा मला चहा नकोय. ऐक ना, मी काय तू मला सांगितलेलंस की तुझी हिस्ट्री सगळी क्लिअर आहे. वेलची टाकू? अरे जरा थांब जरा. अगं माझी हिस्ट्री क्लिअरच आहे आणि माझी जॉग्राफी पण क्लिअर आहे. चिंकी कोण आहे? अगं चिंगी कोण आहे मला काय माहिती आहे. चहाचा मसाला संपलाय. एक काम कर, हा माणूस जी इज्जत काढतोय ना ती त्या चहामध्ये टाक आणि नरड्यात ओत ती चहा माझ्या. अगं ऐक ना, माझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलंस तू. नाही काही सुनबिन व्हायचं मला तुमची. बरोबर आहे तुझं. मी एकटी राहील. बरोबर आहे तुझं. ह्याला एखादं उन्हाळी शिबिर समजून विसरून जा. प्रिया थांब ना प्रिया. अरे बाजारून ठेवला माझा. जर का मागे मागे आलास ना तुला तुझं असं भाचावल करून टाकीन. बाय काय बोललीस आहे तू? भावकीचा फॉर्म भरून पाठव. येणार. प्रिया प्रिया गेलं काय पहिल्या चाय झाली काय रे? झाली तर मागाची झाली होती. झाली ना? हे घ्या. चांगली गेलीस आहे. चांगला टाइमपास झाला ना आज. मग टाकली जाऊ एकदा ती वेल्डिंग करून नाही ती. मस्त झाला परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद दा. फार मस्त. भयंकर एंटरटेनिंग ॲक्ट होता. तुझ्या विनोद बुद्धीची एक वेगळी लेवल आहे श्रमेश, प्रथमेश. तुमच्या दोघांचीही. तुमच्या दोघांची जोडी पण विलक्षण आहे. तुमच्या दोघांमधलं गिव्ह अँड टेक आणि तुमचा एक वेगळाच ह्युमर आहे आणि तो एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही त्याचा गिव्ह अँड टेक तुमच्या दोघांमध्ये करत असता. म्हणजे अशा प्रकारचा सेम ह्युमर मी श्रमेशच्या समोर दुसरा कोणीतरी माणूस आणि प्रथमेशच्या समोर दुसरा कोणीतरी असा मी एक्सपेक्टच नाही करू शकत. ते तुमच्या दोघांचं आहे आणि ते तुम्ही खूप छान जपता आणि खूप छान फुलवता. मजा आली. वंडरफुल. थँक्यू गाईज. मंडळी, विनोदाचा हा फड असाच रंगणार आहे पण पुढील भागात. तर तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य कला.